चमचमीत आणि झणझणीत वांग्याचं कालवण गावाकडच्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आई जशी बनवायची तशीच पद्धतीने मी आज ही वांग्याची भाजी बनवलेली आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर चला मग मंडळी, आज मी तुम्हाला वांग्याचं कालवण बनवून दाखवते. जशी माझी आई करायची त्याच पद्धतीने. चपात्या बनवून झालत्या तर त्याच तव्यावरती ना मी शेंगदाणं भाजून घेतलं आणि आता तीळ भाजून घेते. म्हणजे हावरी किंवा तीळ दोन्ही पण म्हणतात. धनं भाजून घेत आहे. गरम तवा होता. चपात्या झाल्यानंतर पटकनी वाटण भाजून होतं तव्यावरती. आई नेहमी असंच बनवायची आणि तिचं वाटण जर भाजायचं म्हटलं ना तव्यावरतीच भाजायची, कढईत नसं भाजायची. आणि नंतर मग मी ना खोबरं भाजून घेतलं, थोडं तेल टाकून. तेल थोडंसं शिल्लक राहिलं होतं ना, मग त्यामध्ये लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर भाजून घेत आहे. आणि ना कढीपत्ता मी यासाठी टाकीत असते ना, कढीपत्ता जर भाजीत फोडणी जर टाकला ना तर लेकरं काय करतात, तो काढून दे भाजी खाताना वगैरे. मग तो काढून देण्यापेक्षा ना वाटून घातलेला मला आवडतो. तुम्हाला कसा आवडतो ते नक्की कमेंट करून सांगा. त्याआधी मी शेंगदाणं, धनं आणि तीळ भाजलेलं आहे ना ते वाटून घेतलं कोरडं असं. नंतर मग खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटून घेतलं. नंतर इथे 6-7 वांगी घेतलेली आहे. आता ते चिरून घेणार आहे. तर अशा पद्धतीने चिरून पाण्यामध्ये आधी वाटण भाजून वाटून घेतलं मी. आणि मग त्याची काठं वगैरे काढून ते थोडी कट करून मग वांगा अशा पद्धतीने कट करून घेतलं. कारण की काठंसुद्धा काय होतं, शिजत नाही तसंच ते तोंडात वगैरे तोडतं. त्यामुळे मग आधी काठं वगैरे काढून घेतलं. काहींचं राहिलं होतं ते काढून घेत होते. तर अशा पद्धतीने त्यानंतर मग मध्येच व्हिडिओ शूट झालाच नाही. 2 चमचे तेल गरम केलं त्या कढईमध्ये. त्यानंतर मग जिरी मोहरीची फोडणी देऊन मग वाटलेलं वाटण टाकून घेतलं. खोबरं, लसूण आणि घरातले जे अवेलेबल मसाले होते तेच टाकून घेतले आणि परतून छान तेल सुटोस्तर परतून घेतलेले आहे. मसाले जे आपले घरचे असतात म्हणजे घरगुती तेच टाकलेले होते मी. ते काय शूटच झालं नाही आहे. कॅमेरा केव्हा बंद पडला हे कळलंच नाही. मग नंतर मसाल्याला बघू शकतो मस्त असं तेल सुटलं. मग त्या तेलामध्ये वांगी छान अशी परतून घ्यायची आहे मीठ टाकून. आणि गरम पाणी करून ओतणार आहे मी. तिथे छान असं तेल सुटोस्तर एकसारखं परतून घेत आहे. गॅस बारीक करून मी झाकण ठेवलं होतं आणि बघू शकता वांगी छान अशी आपली भाजलेली आहे. तेल सुटोस्तर परतवून घेतलेली आहे. कसलं भारी दिसत आहे. तर अशी म्हणजे नुसतं वांगण मसाला जर पाहिजे तर आधी वांगी थोडीशी कोमट पाण्यात शिजवून घ्यायची ना, अशा पद्धतीने सुद्धा खाऊ शकता. वांग्याने मीठ टाकून शिजवल्या. ती सुद्धा रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर गरम केलेलं पाणी, आणि कोणतीही भाजी बनवताना तरी हवी असेल ना तर गरम पाणी ओतायचं गार पाण्याऐवजी. तर तुम्हाला हवं तेवढं पाणी ओतून तुम्ही आता मस्त असं शिजवून घ्यायचं आहे वांगं. तर आता मी शेगडीवरती ठेवलेलं आहे वांगं शिजायला. बघा तरी कसली भारी आलेली. त्यामध्ये मग कोथिंबीर, घरची कोथिंबीर आहे त्यामुळे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. वाटणात पण टाकली आहे नंतर वरून पण. आणि आता छान उकळी काढून शिजवून घ्यायची आहे वांगी. तर वांग्याला बघा उकळी आलेली, वांगं शिजलेलं आहे. त्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाणा, हावरी आणि धण्याचा कूट टाकून घ्यायचा. अगोदर नाही टाकायचा. अगोदर टाकला तर तरी सगळी जाते. तर इथे मी कूट टाकून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून ठेवायचा आणि झाकण ठेवायचं वाफेल्यानंतर. तर अशा पद्धतीने वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर कोरडे हवे असेल तर कमी पाणी ओतू शकता, पण मी ते भाकरी आणि भाताबरोबर खाणार आहे त्यामुळे रस्सा ठेवलेला आहे. वांग्याचा रस्सा जरी पातळ जरी दिसत असला ना, थंड झाल्यानंतर मस्त असा घट्ट होतो. तर अशा पद्धतीने आई बनवायची तीच रेसिपी म्हणून दाखवली. तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. असा दिसतो.